हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. ऑन द वे टू माथेरान एपिसोड 3मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता मी निघालेलो आहे ठाकूरसे या गावाकडनं माथेरानकडे. माथेरानचा इथनं डिस्टन्स आहे 90 किलोमीटर आणि अंदाजे 3 तास लागतील तिथे पोहोचण्यासाठी. आणि त्यासाठी यूज करावा लागतो हा ओल्ड मुंबई पुणे हायवे. रस्ता वेल मेंटेन आहे आणि इथले व्ह्यू पण फार छान आहेत. एक्सप्रेसवेनं तिथनं वरती एंट्री नव्हती. आणि हे आहे H2O वॉटर पार्क अँड थीम पार्क. तिथनं पुढं गेल्यावर लागतो हा आपल्याला सुंदर अशी सिटी लोणावळा. आणि हा आहे मंकी पॉईंट. पावसाळ्यात तर इथली मजाच काही वेगळी. तशी गर्दी बरीच आहे इथे. पुढे लागतो आपल्याला खंडाळ्याचा छोटासा घाट आणि हा पण एक चांगला फोटो स्पॉट आहे. पावसाळ्यात इथं सुद्धा फार गर्दी असते. अक्षरशः इथं थांबता येणं मुश्किल असतं. पण ऊन जरा जास्त आहे त्यामुळे आपण इथं थांबू शकत नाही आहेत. आणि इथं थोडंसं गुगल मॅप कन्फ्यूज करतं. रस्ता गुगल मॅपवर समोरून आहे असं दिसतं, पण तिथं साईनबोर्ड जो आहे तो आहे रॉंग टर्नचा, म्हणजे रॉंग वे. त्याच्यामुळेच हे चुकतं आहे. आणि हा एक नमुना भेटला इथे अर्टिगा MH01 टॅक्सी पासिंग. यांना एवढी गडबड असते की गाडी तिथे थांबली तरी पण इकडून घुस तिकडून घुस. पुढं सुद्धा हा तसाच इकडून तिकडून घुसण्याचाच प्रयत्न करतोय. आणि याचमुळे या रस्त्यावर ॲक्सिडेंटसुद्धा होता. रस्त्यात लागलेला आहे हा बोगदा आणि मुलं फार एन्जॉय करताय. तसं या बोगद्याचं तर महत्त्व राहणार नाही, कारण छत्रपती संभाजीनगरपासून काही अंतरावरच एक बोगदा झालेला आहे समृद्धी महामार्गावर. तुम्ही त्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. आणि इथनं आपण घेतोय खोपोली एक्झिट. इथं सुद्धा वर्क अंडर प्रोग्रेस. आणि हे जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे हे आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक. यामुळे नक्कीच अपघातांना आळा बसेल आणि मुंबई पुण्याचं अंतरही बऱ्यापैकी कमी होणार आहे. कन्स्ट्रक्शन वर्क आणखीन कंप्लीट झालेलं नाही आहे, लवकरात लवकर होईलच. आणि ही जी उजव्या साईडला आपल्याला दिसते ती आहे खोपोली सिटी. मुंबईपासून जवळच खोपोली. बरीच मोठी सिटी दिसते वरतून तरी, आणि मुंबईच्या जवळ म्हटल्यावर असणारच. आता इथनं पुढे आपल्याला वन वे रूट आहे, म्हणजे डायव्हर्जन नाही आहे इथे. आणि ही सोबत ट्रेन. आता जवळपास कर्जत जवळ आलेलो आहे आणि गाडी चालवताना बाजूनं ट्रेन चालते. ही काही वेगळीच मजा येते. नाव इट्स टाईम फॉर सम पेट पूजा. आणि त्याचे इक्विपमेंटसुद्धा आहेत आमच्याकडे. हे आहे पोर्टेबल सिलेंडर विथ स्टोव. आज ह्याचं होणार आहे ट्रायल. आणि इथे बनणार आहे मॅगी, कारण राणीने आणली आहे सोबत मॅगी. आणि मुलं बऱ्याच वेळापासून हट्ट करत होते की मॅगी खायची आहे. आणि इथून पुढं थोडासा घाट आहे, तर घाटाच्या अगोदरच थोडीशी पेटपूजा केली जावी. आणि आमचे सावंत भाऊ पेटवत आहेत गॅस. बघूया हा पेटतो का नाही तो. आणि पेटलेला आहे. पाणी गरम झालं की टाकायची मॅगी, बनवायची मस्तपैकी. आणि 2 मिनिट्स. बाहेर कुठं हॉटेलवर थांबून हे खाण्यापेक्षा सोबत आणलेलं कधी बेटरच. आणि आपल्याकडं आहेत इक्विपमेंट्स तर त्याचा यूजही व्हायला पाहिजे, कारण हॉटेलवर थांबून ऑर्डर दिली तरी तेवढाच वेळ लागतो. शिवाय ते एवढं हायजिनिक असतं नसतं अशा छोट्या हॉटेलमध्ये. त्यापेक्षा हे कधीही बेटर.
वनभोजनाचा आनंद, तोही मॅगी सोबतच काही फ्रूट्स. वाव, मॅगी झाली तयार. चला करूया टेस्ट. त्यानंतर निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. हा घाट थोडासा डेंजरसच आहे आणि इथं मॅक्सिमम जे नेरूळ या गावापासून आपण वरती जातो माथेरानकडे, तर तिथं लोकल टॅक्सीचं प्रमाण थोडं जास्त आहे. 100 रुपीज पर पर्सन असं ते चार्ज करता. आणि जर आपली स्वतःची गाडी असेल तर आपण वरती नेऊ शकतो, पण थोडंसं रिस्की घाट आहे हा. आणि हे स्टॅटिस्टिकसुद्धा तेच दाखवतं आपल्या थारमधले. आणि मी गाडी टाकलेली आहे मॅन्युअल मोडमध्ये, कारण अशा कंडिशनमध्ये मॅन्युअलमध्ये टाकलेलं कधीही बेटर. 12 डिग्रीचा अँगल दाखवतोय, म्हणजे गाडी वर चढण्यासाठी आता स्टेबल झालं आहे. आणि इथं थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण वरतून जी गाडी येत होती त्यामुळे मध्येच गाडी थांबवावी लागली आणि गाडीला थोडासा स्ट्रगल करावा लागतो. इथं गाडीची खरी पॉवर कळते. फार आरामात उभा आहे. आणि तिथे एक लोकल टॅक्सीवाले जे मामू आहेत ते आमच्या मदतीसाठी आले होते, परंतु सावंतनं परफेक्ट मॅनेज करून ती गाडी आरामात काढली आणि थार आरामात उभा होती तिथे. या ठिकाणी हिल होल्डचा वापर चांगल्या पद्धतीनं झाला. आणि ही आहे माथेरानची पार्किंग, जिची की फीस आहे 50 रुपये पर डे. आणि पुढं जाण्यासाठी सुद्धा आपल्याला काही चार्जेस देऊन एंट्री करावी लागली. आणि तिथं आम्ही हॉर्स राईड पसंत केली, कारण इथनं हॉटेल बरंचसं दूर आहे, ज्याच्यासाठी हॉटेलवर जाण्यासाठीच कमीत कमी अर्धा तास ते 1 तास लागेल असं ते घोडेवाले सांगत होते. आणि वरचे जे पॉईंट्स आहेत आम्हाला तेही कवर करायचे होते, कारण वेळ तसा बराच झाला होता. आणि आम्ही बार्गेनिंग करून 1800 रुपये पर हॉर्स असं आम्ही डील फायनल केली, ज्यामध्ये ते आपल्याला सगळे पॉईंट्स दाखवणार आहेत. आणि सगळे पॉईंट्स दाखवल्यानंतर ते आपल्याला हॉटेलवर ड्रॉप करणार आहेत. इथे सामानासाठी वेगळा कुली करावा लागतो, कारण सामान घोड्यावर नेऊ नाही शकत आणि आपण पायी जाऊ नाही शकत. तर अशा ह्या बऱ्याचशा अडचणी. आणि इको फ्रेंडली असल्यामुळं इथनं पुढं कोणत्याच प्रकारचं वाहन अलाउड नाही आहे एक्सेप्ट हॉर्स. आणि आता माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही ई-रिक्षा सुरू करण्यात आलेले आहेत, पण ते प्रायोगिक तत्वावर आहेत आणि ते फार लिमिटेड असल्यामुळे. आणि ते सुद्धा तुम्हाला फक्त पार्किंगपासनं तुमच्या हॉटेलपर्यंत किंवा जे आता मी पुढं तुम्हाला दाखवलंच तिथपर्यंतच नेऊ शकता. आणि नेरळवरनं जर तुम्ही ट्रेननं आले तर हे आहे अमन लॉज. हे आहे एक रेल्वे स्टेशन. इथपर्यंत तुम्ही रेल्वेने येऊ शकता, अथवा इथनं पुढं जे मेन मार्केट आहे माथेरानचं तिथपर्यंतही तुम्ही ट्रेननं जाऊ शकता. पण ट्रेनची संख्या फार लिमिटेड आहे, फक्त 2 ट्रेन्स आहेत, त्यामुळं ते आपल्याला कन्व्हिनियंट होत नाही आहे. त्यामुळे हॉर्स राईड ही परफेक्ट आहे तिथे. फक्त तुम्हाला थोडीशी फिटनेस सांभाळावी लागते, कारण बराचसा जंगल मार्ग आहे जाण्यासाठी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला दाखवाल की आमची माथेरानची टूर, कोणते कोणते स्पॉट आम्ही कवर केले, कोणते राहिले. सो स्टे ट्यून. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, दॅट इज एपिसोड 4 अराउंड माथेरान हिल्स. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला करा सबस्क्राईब. थँक्यू. स्टे ट्यून. गुड बाय.